नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम हाच एकमेव आपला हेतू आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना आता एकच उत्कंठा लागलेली आहे की याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार या संदर्भातच लाडक्या बहिणी यूट्यूबवरती असेल किंवा इतर प्लॅटफॉर्मवरती माहिती शोधत आहेत। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजेच आजचा दिवस आहे की आज 6 तारीख आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज संपूर्ण राज्याचे बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर करतील। तर याच्यामध्ये देखील शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, इतर योजना असतील, तर प्रत्येक योजनेला जी निधी असते, निधी जो लागतो तर याची तरतूद केली जाते आणि ही मोठी बातमी असते, कारण का तरतूद केल्याशिवाय निधी वितरणासंदर्भातला निर्णय घेता येत नाही आहे। त्यामुळे आज हा निर्णय होईल आणि याच कारणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो हप्ते वितरण असेल किंवा हप्ते वितरणाचा GR असेल तो प्रसिद्ध होत नव्हता आणि ती आज गोष्ट आहे ती होणार आहे। आणि साधारणतः आज दिवसभरामध्ये हा अर्थसंकल्प जाहीर होईल आणि त्याच्यानंतरच लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचा GR हा पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे। GR प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर लाभ आहे तो वितरित होणार आहे। मग आता राहिला प्रश्न आहे 8 मार्चचा, तर 8 मार्चला महिला दिन आहे। मागच्या वर्षी देखील जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित झाला होता। मग आता जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो 8 तारखेपूर्वी येणार का? तर सगळ्यात महत्त्वाची बाब आता 2च दिवस बाकी आहेत। तर लक्षात घ्या की आता जर 8 तारखेला हप्ता येणार असेल तर GR कालच यायला पाहिजे होता आणि आदित्य तटकरे यांची घोषणा होणं अपेक्षित होतं। त्यामुळे यावेळी आता ही मात्र शक्यता कमी आहे की महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्याची शक्यता फार कमी आहे। म्हणजे सगळ्यात प्रथम GR प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर पुढील आठवड्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित लाडक्या बहिणींना होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। तर याच्यामध्ये ज्यांनी लाडक्या बहिणींनी आता नुकतीच EKYC दुरुस्ती केली असेल अशा लाडक्या बहिणींना हा लाभ येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या की जानेवारी महिन्याचा हप्ता ज्यांना आला होता अशा सर्वच लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे येणारा हप्ता हा साधारणतः पुढील आठवड्यामध्येच वितरित होण्याची दाट शक्यता आहे। कारण का अजून प्रेस कॉन्फरन्स असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांचं ट्विटरचं पेज असेल, तर या ठिकाणी कोणतीच घोषणा झाली नाही आहे। एक बजेटचंच महत्त्वाचं कारण होतं, तर यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाला उशीर होत होता। ती वेळ आता आलेली आहे। त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाचा निर्णय घेतला जाणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। लवकरच हप्ते वितरण केलं जाणार आहे, पण याच्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा थकीत हप्ता आहे। तर हा हप्ता मिळण्यासाठीचा लक्षात घ्या कोणतीच तयारी तरतूद करण्यात आली नाही आहे। त्यामुळे येणारा हप्ता फक्त लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्याचाच 1500 रुपयांचा लाभ येणार आहे। 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।